नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्ग समीकरणे हा धडा सुरू केलेला आहे आणि वर्ग समीकरणे या धड्यामध्ये आपल्याला माहिती एकूण 6 सराव संच आहे. देर आर 6 प्रॅक्टिस सेट इन दिस लेसन. त्यातला पहिला प्रॅक्टिस सेट आपला झालेला आहे आणि आता दुसऱ्या प्रॅक्टिस सेटची आपण तयारी करतोय. अगोदरचा एक व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच असणार आहे. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्ग समीकरण कसे सॉल्व्ह करतात, क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे सॉल्व्ह करतात हे दाखवलेलं आहे. बरोबर, तोच व्हिडिओ आता आपण म्हणजे तोच पार्ट आपण आता पुढे कंटिन्यू करतोय. अवयव पद्धतीने आपल्याला वर्ग समीकरण सोडवायला शिकायचंय. बरोबर ना. अवयव पद्धतीसाठी एक प्रॅक्टिस सेट आहे, पूर्ण वर्ग पद्धतीसाठी एक प्रॅक्टिस सेट आहे, सूत्र पद्धतीसाठी पण एक प्रॅक्टिस सेट. प्रत्येक पद्धतीसाठी एक एक सराव संच आहे आपल्याला. तर आज आपण पहिली पद्धत बघतोय परत एकदा, अवयव पद्धत फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथडचे मी वेगळे प्रकार करत होतो. प्रकार 1, प्रकार 2 आणि प्रकार 3. प्रकार 1 आणि 2 मध्ये आपण 2 पदावले वर्ग समीकरणे बघितले. ओनली 2 टर्म्स क्वाड्रॅटिक इक्वेशन, 2च पद. ते खूप इझी असतात. एक तर कॉमन काढावं लागतं, नाहीतर मग वर्गांची वजाबाकी कन्सिडर करून a प्लस a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस बी a मायनस बी याचा वापर करावा लागतो. तुम्ही ते 2 पदावले वर्ग समीकरणे नीट बघा. तुम्ही बऱ्याच जणांनी ते सोडून पण दाखवलेले मला आणि ते तुमचे बरोबर आलेले. पण 3 पदामध्ये तुमचा गोंधळ होतोय. 3 पदामध्ये काय करावं लागतं बघा. 3 पदाचे जे समीकरण असतात ना त्याचे 4 प्रकार पडतात बघा. किती प्रकार पडतात? 4. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं अंक नाहीये बरं का. आणखी पण इथं अंक आला की मग थोडा प्रकार आणखी चेंज. आपल्याला काय करावं लागतं, हा शेवटचा अंक बघा तुम्ही कोणता आहे सांगा. कोणता हा शेवटचा अंक? +24. मग ह्या +24 वर सगळं आहे. ह्या +24 चे आपल्याला फॅक्टर पाडावे लागतात. +24 चे काय फॅक्टर पडायचे आपल्याला, की अशा 2 संख्या शोधायच्या आहेत ज्यांचा गुणाकार तर 24 आलाच पाहिजे. एवढा गुणाकार लागतो आपल्याला. पण त्याच अंकांची हे प्लस असल्यामुळं बेरीज किती आली पाहिजे? 11. हे बघा, हे प्लस असेल तर तुम्ही जे 2 संख्या शोधतात ना त्यांची बेरीज एवढी आली पाहिजे. आता तुम्हाला अशा 2 संख्या शोधायच्या त्यांचा गुणाकार 24 आला पाहिजे पण बेरीज 11 आली पाहिजे. तुम्ही म्हणाल सर 12 गुणे 24 चालेल का? नाही, कारण 12 गुणे 24 आहे पण या 12ची 2ची बेरीज 11 नाही. आपल्याला बेरीज का पाहिजे? कारण आपलं +24 आहे म्हणून तुम्ही 12 गुणे 24 नाही घेऊ शकत. मग तुम्ही म्हणाल 6×24 ते पण नाही चालत, कारण 6 आणि 4ची बेरीज 11 बनते का? आपल्याला बेरीजच बनवायची बरं का. गणिताचे 2 प्रकार आहे. जेव्हा तुम्ही हा +24 असेल तेव्हा त्या 2 अंकांची तुम्ही बेरीज बनवायची आणि ती बेरीज ह्या मधल्या पदा एवढी आली पाहिजे. आणि जेव्हा इथं मायनस येते ना तेव्हा तुम्ही त्या 2 अंकांची वजाबाकी बनवा आणि ती वजाबाकी ह्या मधल्या पदा एवढी आली पाहिजे. आता बेरीज 11 पाहिजे म्हटल्यावर 12 गुणे पण नाही चालत, 6×4 पण नाही चालत, 24×1 चालेल का? नाही, कारण यांची पण बेरीज 11 होत नाहीये, 25 होते. मग काय चालेल? 8×3=24. का बरं? कारण 8 आणि 3ची बेरीज करा तुम्ही किती होते? 11. म्हणून आता पहिला अवयव तुमचा कोणता आहे? 8 आणि दुसरा अवयव कोणता आहे? 3. तर अवयव कळाले तुम्हाला, यांची बेरीज 11 आहे म्हणून हे अवयव आहे. पण तुम्ही हे पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही बेरीज करतात ना तेव्हा तुम्हाला हे प्लसचं जे चिन्ह आहे का दोन्ही अवयवांना तेच चिन्ह घ्यावं लागतं, तरच तुमची ती बेरीज +11 बनेल. इथं जर गणित बेरजेच असतं आणि इथं जर मायनस असतं ना तर तुम्हाला इथं मायनस द्यावे लागले असते. हे अवयव तुम्हाला ओळखता येणं खूप महत्वाचं आहे. हे अवयव जर तुम्हाला कळाले तर तुम्हाला मग गणित पूर्णचे पूर्ण लक्षात येईल. हे +8 +3 काय येते ते समजून घ्या. कारण आपल्याला गुणाकार +24 पाहिजे होता म्हणून त्या 2 अंकांची बेरीज आपली किती बनली पाहिजे? 11. मग यांची बेरीज 11 बनते पण 11ला प्लस चिन्ह आहे म्हणून यांना दोघांना काय द्यायचं? प्लस. हे बेरजेच्या गणितात 11ला जर मायनसचं चिन्ह असतं तर दोघांना काय दिलं असतं? मायनस. पण केव्हा? बेरजेच्या गणितात. वजाबाकीच्या गणितात 2 चिन्ह वेगळे द्यावे लागतात. आता +8 +3 देऊ आपण तिथं. x चा वर्ग हा पहिला अवयव घ्या +8 आणि x लावा. हा दुसरा अवयव घ्या +3 परत x लावा. गणित xच असेल तर या दोन्ही अवयवांना x लावा. ही मधल्या पदाची फोड असते आणि हा +24 जशाच्या तसा. बरोबर किती? 0. आणि हे अवयव मला तुम्ही लिहून दाखवत जा हे असे बाजूला, कारण तुम्हाला कळतंय की नाही कळतंय मग ते लक्षात घ्या. अवयव लिहायला शिका तुम्ही असे साईडला आणि मग गणित करा. आता तुम्हाला दाखवलं होतं कॉमन कसं काढता यांच्या दोघांमध्ये. काय कॉमन निघतं दोघांमध्ये? x. जर x कॉमन निघाला तर इथून x कट होईल, x उडेल. इथून x कट होईल, किती उडेल? आणि इथं हे चिन्ह आणि अंक. चिन्ह कोणतं आहे सांगा तुमचं? प्लस. अंक कोणता आहे? 3. कारण हे दोन्ही संख्या 3च्या पाड्यात येतात म्हणून 3 कॉमन येतो. चिन्ह हेच घ्यावं लागतं. परत हाच ब्रॅकेट तिथं लावायचा. x + 8 = 0. मग एका ब्रॅकेटमध्ये x + 8, एका ब्रॅकेटमध्ये हे राहिलेले x + 3 = 0. हे जे 2 ब्रॅकेट असतात का ते एकदाच घ्यायचे. 2 ब्रॅकेट एकदाच घ्यायचे आणि या उरलेल्याला एक ब्रॅकेट लावायचं. मग हा पहिला ब्रॅकेट ओपन करायचा, त्याला =0 म्हणायचं. और मराठीमध्ये किंवा लिहा तुम्ही. हा पण एक ब्रॅकेट घ्यायचा, त्याला पण काय म्हणायचं? 0. मग हा +8 तिकडे पण काय होईल? -8. नेहमी लक्षात ठेवा, प्लस असेल तर मायनस होईल आणि मायनस असेल असं मायनस असेल तर मग काय होईल? x बरोबर ओनली 8. प्लस लिहायची गरज नाही.
ओके, आणि इकडे परत तेच किंवा x बरोबर +3 चं काय -3 आणि खाली वर्ग समीकरणाची मुळे लिहायची. वर्ग समीकरणाची मुळे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन लक्षात ठेवा तुम्ही, एकदम इझी बघा. हे बेरजेचं गणित होतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. हे फॅक्टरवर सगळा खेळ. आता इकडे बघा, सांगा आता कुणाचे अवयव काढायचे. परत एकदा तुम्ही जर बघितलं तर +45 चे अवयव काढायचे तुम्हाला. परत एकदा बेरीजच पाहिजे तुम्हाला. अशी बेरीज पाहिजे की ज्यांचा गुणाकार तर 45 आला पाहिजे, पण बेरीज किती आली पाहिजे 18. अशा दोन संख्या शोधतोय आता आपण की ज्यांची गुणाकार 45 आला पाहिजे, कारण 45 चे अवयव काढायचे आपल्याला. पण 45 चं चिन्ह कोणतं आहे? प्लस. म्हणून जे तुम्ही अवयव शोधतात ना त्यांची बेरीज एवढी बनली पाहिजे. सर इथं तर मायनसचं चिन्ह आहे, ते जाऊ द्या, त्या चिन्हाशी काही घेणं नाही आपल्याला. मेन हा अंक आहे. 18 बेरीज आली पाहिजे. म्हणून ज्या संख्या आहे तुमच्या 15 × 45 आले का दोन अवयव. कारण ह्या 15 ची 3 ची बेरीज किती बनते? 18. पण आता 18ला जर मायनसचं चिन्ह आहे ना तर तुम्हाला दोघांना पण काय करावं लागेल? मायनस. लक्षात ठेवा, दोन प्रकारे बघा. इथं तुमच्या 11ला कोणतं चिन्ह होतं? प्लस. म्हणून दोघांना कोणतं चिन्ह दिलं आपण? प्लस. आता इथं तुमच्या 18ला कोणतं चिन्ह आहे? मायनस. म्हणून दोघांना काय द्यायचं? मायनस. आणि तेच अवयव इकडे वापरायचे. हे पहिलं पद जशाच तसं, तो पहिला अवयव त्याला कोणतं अक्षर लावायचं आता? वाय. दुसरा अवयव परत त्याला कोणतं अक्षर लावायचं? वाय. आणि ते +45 बरोबर 0 जशाच्या तसं. आता कॉमन सांगा, दोघांमध्ये काय कॉमन आहे? वाय. वाय जर कॉमन आलं तर वायने यांना भागा, तर वाय होईल. वायने याला भागा होईल किती? 15. चिन्ह हेच घ्यायचं, चिन्ह आता बदलू द्यायचं नाही. पहिल्या स्टेपला जे चिन्ह येतं ते शेवटपर्यंत चालतं. आता हे चिन्ह आणि हा अंक कोणता आहे? 3. परत ब्रॅकेटमध्ये y - 15 बरोबर 0. एका ब्रॅकेटमध्ये y - 15 आणि एका ब्रॅकेटमध्ये y - 3 बरोबर 0. मग हा y - 15 बरोबर पण 0 म्हणा किंवा y - 3 बरोबर पण 0 म्हणा. असं एकदम इझी बघा. y बरोबर 15 किंवा y बरोबर 3 किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही ऑर लिहा त्याला. कसं असतं, हे मायनस जो अंक आहे ना तो पलीकडे काय होतो? प्लस. प्लस चिन्ह द्यायचं नसतं, पण तुम्ही ते बरोबरच्या पलीकडे द्या. बरेच जण असं करतात, y + 15 सर मायनसचं प्लस आहे. तसं नाही, ते बरोबरच्या पलीकडे द्या तुम्ही, बरोबरच्या पलीकडे. आणि खाली वर्ग समीकरणाची मुळे. हे दोन गणित बेरजेचे बघा. बेरजेचे जे अवयव असतात ना ते एक तर प्लस पडतात, नाही तर मायनस पडतात. तर कधी प्लस. जर तुम्हाला बेरीज प्लस हवी असेल तर प्लस. जर तुम्हाला बेरीज मायनस हवी असेल तर मायनस. राईट. जसे बेरजेचे दोन प्रकारे तसेच वजाबाकीचे. आता जर तुम्ही इथं बघितलं ना तर तुम्हाला इथं कशाचे अवयव पाहिजे? आता समजा -24 चे, तर -24 आहे ना आता तुमची. म्हणून तुम्ही जे अवयव शोधाल ना, जो गुणाकार शोधाल ना तुम्ही, जो गुणाकार 24 यायला पाहिजे, पण इथं वजा असल्यामुळे त्या दोन अंकांची वजाबाकी आता किती आली पाहिजे? 2. म्हणून तुम्ही अवयव काय घेणार आता? 8 × 24 घेऊ शकता का तुम्ही? कारण याची वजाबाकी 2 बनू शकते का? नाही. वजाबाकी 2 बनलीच पाहिजे. त्याचे अवयव असे पाडा की वजाबाकी किती बनली पाहिजे? 2. वजाबाकी का? कारण इथे वजाचं चिन्ह आहे म्हणून ते अवयव आहे तुमचे 6 × 24. बरेच लोक याला 4 × 24 पण म्हणू शकतात, चालेल. पण मी तुम्हाला एक सांगेन की तुम्ही नेहमी मोठा अंक अगोदर घ्यायचा. म्हणून 6 आणि 4 अवयव आहे आपले. का बरं? कारण 6 आणि 4 ची वजाबाकी 2. आणि आता जेव्हा की यांची वजाबाकी ना, तर वजाबाकीच्या वेळी दोन्ही चिन्ह प्लस किंवा दोन्ही चिन्ह मायनस येत नसतात. मग इथं वजा असेल तर मोठ्याला वजा द्या. हे बघा, हे चिन्हावर डिपेंड करतं. उत्तर तुम्हाला मायनस हवंय ना, मग मोठं मायनस घ्या आणि छोटं कोणतं घ्या? प्लस. हे 2 अवयव आहे तुमचे. कारण याचं उत्तर तुमचं -2 बनेल बघा, आणि याचा गुणाकार तुमचा -24 बनेल. म्हणून हे अवयव आहे, हे शोधता येणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता हा पहिला अवयव घ्या, त्याला m लावा. दुसरा अवयव घ्या, त्याला m लावा. -24 जशाच तसं. चिन्ह मेन आहे याच्यामध्ये, चिन्हांचंच मेन गुण आहे. आता कॉमन काय येईल सांगा? m. ब्रॅकेटमध्ये काय होईल? m - 6 मायनस आहे म्हणून इथे +4 नेहमी हा अंक जशाच तसाच येतो प्रत्येक वेळा. कारण हे दोन्ही अंक ज्याच्या पाड्यात येतात तो पाडा घ्यायचा असतो आपल्याला. इथे 4 आणि 24 कुणाच्या पाड्यात येतात? 4च्या, म्हणून 4. हाच ब्रॅकेट तिकडे लावा. बरोबर 0. एका ब्रॅकेटमध्ये m - 6, एका ब्रॅकेटमध्ये m + 4 = 0. परत m - 6 = 0 वेगळं म्हणा, m + 4 वेगळं म्हणा. आणि हा -6 तिकडे जाऊन काय होईल? फक्त 6, ओनली 6. आणि हा +4 तिकडे जाऊन काय होईल? आता -4. बाकी खालच्या स्टेप एकदम सेम आहे. फक्त तुम्हाला मेन पहिली स्टेप कळायला पाहिजे. आणि पहिली स्टेप कळण्यासाठी हे अवयव कळायला पाहिजे. आणि प्रत्येक गणितात तुम्ही ते अवयव बाजूला लिहून दाखवा मला. समजतं? असं गोल करायची गरज नाही, तो लक्षात ठेवा. आता सांगा पहिलं पद कोणतं आहे तुमचं? p². समजा अवयव कोणाचे पाडायचे? -40चे. -40चे अवयव म्हणजे काय? अशा दोन संख्या शोधा ज्यांचा गुणाकार 40 आला पाहिजे. गुणाकार 40 येणाऱ्या खूप संख्या आहे. 10 × 40, 20 × 40, 40 × 40, 8 × 45. काही लोक उलट म्हणू शकतात, 4 × 10 = 40.
चालतं, ठीक आहे, इट्स ओके, गुणाकार 40 तर आला पाहिजे, पण तो वजा आला पाहिजे ना, म्हणून तुम्हाला त्या दोन संख्यांची वजाबाकी 3 पण दाखवायची असते. वजाबाकी 3 आली पाहिजे, अशा दोन संख्या झाल्या. मग 10 चूक 40 येईल का? नाही, कारण त्यांची वजाबाकी 6 आहे, म्हणून 8 45. कारण 8 आणि 5 ची वजाबाकी किती होते? 3. तुम्ही लक्षात घ्या, अवयव प्लस वाल्याचे पाडायचे की मायनस वाल्याचे? मायनस वाल्याचे अवयव ज्यावेळेस तुम्ही पाडतात ना, तेव्हा तुमचे जे अवयव येतात ना, त्यांची वजाबाकी तुम्हाला मधल्या पदावर दाखवायची असते. लक्षात ठेवा, 8 आणि 5 ची वजाबाकी 3 येते. आता त्याचबरोबर जेव्हा तुम्ही वजाबाकीचं गणित करतात ना, तेव्हा तुम्हाला चिन्ह वेगळे द्यायचे असतात. इथं जे प्लस आहे ना, ते मोठ्याला द्या आणि छोट्याला काय द्या? मायनस. तरच यांचं उत्तर प्लस केले. लक्षात येतंय, इथं प्लस असेल तर दोघांना प्लस नाही येणार, फक्त मोठ्याला प्लस येईल, छोट्याला मायनस येईल. त्याचबरोबर इथं जर मायनस असतं तर मग इथं मायनस आलं असतं, इथं प्लस. केव्हा? वजाबाकीच्या गणितात. आणि बेरजेच्या गणितात कसं असतं, हे प्लस येतं, दोघांना एक तर मायनस येतं, नाही तर दोघांना काय येतं? प्लस. आता ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं, कधी प्लस येतं आणि कधी मायनस येतं. ओके. आता बघा, पहिला पी स्क्वेअर जशाच तसा पहिला अवयव कोणता आहे? प्लस 8, त्याला पी लावा. दुसरा अवयव मायनस 5, त्याला पी लावा. मायनस 40 बरोबर 0. काय कॉमन येईल आता? पी ब्रॅकेटमध्ये पी प्लस 8, पी कॉमन, पी प्लस 8, मायनस 5, परत पी प्लस 8. इथं कॉमन अक्षर येत असतं आणि इथं कॉमन हा अंक येत असतो मधला 3 नंबरचा, पहिला दुसरा सोडून 3 नंबरचा. बरोबर काय? 0. एका ब्रॅकेटमध्ये पी प्लस 8, एका ब्रॅकेटमध्ये पी मायनस 5 इज इक्वल टू काय? 0. पी प्लस 8 इज इक्वल टू ऑल्सो 0 और पी मायनस 5 इज इक्वल टू 0. पी इज इक्वल टू प्लस 8 चं काय होतं? मायनस 8 और पी इज इक्वल टू काय होतं? मायनस 5 चं प्लस. देन राईट रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. पूर्ण वाक्य प्रत्येक उत्तर लिहावंच लागणार तुम्हाला. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अगदी सोपं आहे बघा. 4 प्रकार पडतात त्याचे. किती प्रकार पडतात? 4. कधी कधी तुमच्या त्या दोन्ही अवयवांना प्लस प्लस येतं, कधी कधी दोन्ही अवयवांना मायनस मायनस येतं, कधी प्लस मायनस प्लस येतं, तर कधी प्लस मायनस येतं. आणि हे टेक्निक ज्याच्या लक्षात येईल त्याला ही अवयव पद्धत लक्षात येईल. ओके. परत मी तुम्हाला आणखी 4 गणितं दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, 2 गणितांचा मेन फरक तुम्ही लक्षात घ्या. एक गणित आहे बेरजेचं आणि एक गणित आहे वजाबाकीचं. जसे त्याचे 4 गणित मी तुम्हाला अगोदर दाखवले, परत एकदा तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा बाळांनो. सांगा मला, गणित कसं करायचंय हा शेवटचा अंक कोणता आहे त्यावर डिपेंड करतो. इथं कोणता आहे सांगा? तो प्लस 20. मग तुम्हाला इथं प्लस 20 चे अवयव पाडायचे. इथं कोणता आहे बघा? मायनस 10. मग इथं तुम्हाला मायनस 10 चे अवयव पाडायचे. 2 प्रकार आहेत त्याचे. कधी तो प्लस असतो तर कधी तो मायनस असतो. प्लस असल्यावर काय करायचं आणि मायनस असल्यावर काय करायचं नीट बघून घ्या. जेव्हा तुमचा गुणाकार प्लस 20 असतो, हा जो प्लस 20 आहे ना, त्याच्या अवयव पाडताय तुम्ही. म्हणजे अशा 2 संख्या शोधताय ज्यांचा गुणाकार तर 20 आला पाहिजे, पण तो प्लस 20 असल्यामुळं त्याच 2 संख्यांची बेरीज 12 आली पाहिजे. माझं वाक्य नीट समजून घ्या. गुणाकार 20 आला पाहिजे, पण दुसरी एक अट आहे की त्यांची बेरीज किती आली पाहिजे? 12. आणि बेरीज का? कारण इथं प्लस आहे. प्लस गुणाकार असलं की बेरीज आली पाहिजे. म्हणून तुमचे जे अवयव काही तुम्ही 20 आहे बघा, कारण यांची बेरीज 12 बनते बघा. हे मधल्या पदाई बनते की नाही, म्हणून तसे. आता इथं मात्र तुमचं वजा 10 आहे की नाही गुणाकार, म्हणून आता गुणाकार जसा वजा 10 आला पाहिजे तशी वजाबाकी पण किती आली पाहिजे? 3. कारण हा वजा आहे, वजा, म्हणून वजाबाकी 3 आणा त्या 2 संख्यांची ज्यांचा गुणाकार 10 आहे. तुम्ही 10 आहे का 10 नाही घेऊ शकत, कारण 10 आणि 1 ची वजाबाकी 9 येते. आता तुम्ही 5 दुने 10 घेऊ शकता. 5 दुने 10, कारण त्यांची वजाबाकी 3 बनते. पण लक्षात ठेवा, हे बेरजेचं गणित आहे, ते वजाबाकीचं गणित आहे. यांच्यात काय फरक आहे? जेव्हा गणित तुमचं बेरजेचं असतं ना, तेव्हा हे पहिलं चिन्ह जे प्लस आहे का, ते दोघांना द्यावं लागतं. प्लस प्लस म्हणजे दोन्ही अवयव प्लस प्लस. हे जर चुकून मायनस असेल ना, तिथं दोघांना पण कोणतं चिन्ह द्यावं लागतं? मायनस. लक्षात ठेवा तुम्ही चिन्हांचा खेळ. इथं प्लस येतं दोघांना काय द्यायचं? प्लस. आणि इथं मायनस येतं दोघांना मायनस. कधी? बेरजेच्या गणितात. आणि आता हे वजाबाकीचं गणित आहे. मग वजाबाकीच्या गणितात काय करतात? हे प्लस आहे ना, तर 5 ला प्लस येतं, पण 2 ला काय येतं? मायनस. आणि जर इथं मायनस असतं तर 5 ला मायनस आलं असतं आणि 2 ला प्लस आलं असतं. हेच तुम्ही समजून घ्या. बाकी खूप सोपं आहे. काय आता बाकी सांगा? हे पी स्क्वेअर जशाच्या तसं. हा 10 प्लस आहे ना, म्हणून प्लस 10 पी घ्या. हा प्लस 2 आहे ना, तर प्लस 2 पी घ्या. ह्या मधल्या पदाची फोड असते. आणि हा प्लस 20 जशाच्या तसा. मग कॉमन काय येईल आता? पी. मग ब्रॅकेटमध्ये काय होतं? हा पी कट होतो आणि इथून पी कट होऊन काय होतो? 10. इथे हे चिन्ह जशाच तसं, हा 2 पण जशाच तसा. परत हाच ब्रॅकेट इकडे लावतो आपण खरं तर. का बरं? कारण ह्या दोन्ही याला भागले की 2 2 कट होतो, पी उरतो आणि बेद आहे 20. पण तुम्ही हाच ब्रॅकेट तिकडे लिहत जा, म्हणजे विचार करायचा गरज नाही. इज इक्वल टू किती? 0. मग एका ब्रॅकेटमध्ये पी प्लस 10, एका ब्रॅकेटमध्ये पी प्लस 2 इज इक्वल टू किती? 0. पी प्लस 10 इज इक्वल टू 0 और
p plus 2 is also equal to 0. p is equal to plus 10 चं काय होईल minus 10 आणि plus 2 चं काय होईल minus 2. Therefore you can write that roots of quadratic equation are minus 10 comma minus 2. एकदम इझी आहे. एकदा पहिली स्टेप आली तर खाली तुमचं चुकणार नाही. लक्षात ठेवा. आता सांगा पहिलं पद कोणतं आहे एम स्क्वेअर. हा मग हे अवयव लिहू. सांगा पहिला अवयव कोणता आहे प्लस 5 म्हणून प्लस 5 येईल. दुसरा अवयव मायनस 2 म्हणून मायनस 2 येईल. मग मायनस 10 बरोबर 0. राईट ना. आता कॉमन काय एम ब्रॅकेटमध्ये एम प्लस 5. आता कॉमन काय मायनस 2 ब्रॅकेटमध्ये एम प्लस 5 बरोबर 0. एका ब्रॅकेटमध्ये एम प्लस 5 एका ब्रॅकेटमध्ये एम मायनस 2. हे कुठून येते सगळं कळतंय का तुम्हाला. हे जे दोन सेम ब्रॅकेट असतात ते एकदा घ्यायचे आणि उरल्या गेलं एक ब्रॅकेट लावायचं इज इक्वल टू 0. मग पहिला फॅक्टर वेगळा करा इज इक्वल टू 0. दुसरा फॅक्टर वेगळा करा इज इक्वल टू 0. मग हे प्लस 5 तिकडे मग काय होईल मायनस 5 आणि हे मायनस 2 तिकडे मग काय होईल 2. मग रूट्स घ्या. हे फॅक्टर समजून घ्या. लक्षात ठेवा हे फॅक्टर जर कळाले तर तुम्हाला हे गणित कळेल. ओके. परत एकदा दाखवतो तुम्हाला मी जे दोन मेन प्रकार आहे. एक गणित बेरजेचं आहे आणि एक वजाबाकीचं आहे. जे गणित बेरजेच असतं त्याच्यात एक तर दोन्ही चिन्ह प्लस येतात नाही तर दोन्ही चिन्ह मायनस येतात. आणि जे गणित वजाबाकीच असतं त्याच्यात एक चिन्ह प्लस तर दुसरं मायनस येतं किंवा एक मायनस तर दुसरं प्लस येतं. हे चिन्ह केव्हा येतात हेच टेक्निक तुम्हाला नीट समजून घ्यायचंय. आता बघा तुम्ही आता अवयव कोणाचे पाडायचे तुम्हाला प्लस 60चे. लक्षात ठेवा प्लस 60चे अवयव पाडायचे. हा अंक प्लस 60 या अंकावर सगळा खेळ याच अंकावर प्लस 60. इकडे बघा तुमचा अंक कोणता आहे मायनस 16. म्हणजे तू मे बी प्लस असू शकतो नाही तर मायनस असू शकतो. तो प्लस 60 पण असू शकतो तो मायनस 60 पण असू शकतो मायनस 16 पण असू शकतो. आता काय करायचं अशा कोणते पण दोन अवयव सांगा. अवयव म्हणजे दोन संख्या. अवयव त्यालाच म्हणतात संख्यांना. अशा दोन संख्या पाहिजे त्यांचा गुणाकार 60 आला पाहिजे. मग अशा दोन संख्या खूप आहे 10 सगळं 60 15 चौक 60 20 30 60 30 दुने 60 60 एक 60. पण आपल्याला कोणत्या दोन संख्या पाहिजे ज्यांची बेरीज पण 17 आली पाहिजे. हे बघा जेव्हा तुमचा गुणाकार प्लस 60 असतो ना तेव्हा इथले जे दोन अवयव असतात का त्यांची बेरीज करून बघायची ती ही भरली पाहिजे. ते दोन अवयव तुम्ही 12 पंचे 60 घेतले समजा तर बघा यांची बेरीज करून 17 भरते का हो तरच चालतंय हे अवयव. अदरवाईज नाही चालत. आता चालतंय किती चालतात चालतात. किती बेरीज पाहिजे तुम्हाला मायनस म्हणून मायनस पाहिजे त्यांना मायनस देऊन टाका. जर बेरीज प्लस पाहिजे त्यांना दोघांना प्लस द्या. संपलं एवढाच विषय. आता इकडे बघा गुणाकार 16 पाहिजे की नाही तुम्हाला. 16 गुणाकार खूप जणांचा येतो 4 चौक 16 16 एक 16 8 दुने 16 2 8 16 कसंही बोलू शकतात तुम्ही. पण आता आपली अट काय आहे गुणाकार वजा 16 पाहिजे ना तुम्हाला. म्हणून तुम्ही गुणाकार तर 16 आणाच त्याचबरोबर तो वजा पाहिजे म्हणून त्याच दोन अंकांची वजाबाकी 6 आली पाहिजे. वजाबाकी 6 आली पाहिजे मेन. सर तिथं तो प्लस आहे ते चिन्ह बघू नका तुम्ही. इथं बघा इथून ठरतं ते वजाबाकी करायची म्हणून त्या दोन संख्या तुमच्या बेआटी 16 आहे बघा कारण याची वजाबाकी 6 आहे. पण लिहिताना बेआटी नका लिहायचं 8 दुने लिहायचा. मग आता काय करायचं 8 दुने 16 कारण 8 आणि 2ची वजाबाकी 6 आहे की नाही. आता 8ला तुम्हाला हे प्लस चिन्ह द्यावं लागतं फक्त. दोघांना प्लस नाही देऊ शकत तुम्ही. वजाबाकीच्या गणितात हे प्लस आलं हे काय येणार मायनस आणि इथं जर मायनस असेल तर याला मायनस येईल तर त्याला काय येईल प्लस वजाबाकीच्या गणितात. आणि बेरजेच्या गणितात कसं आहे हे मायनस तर दोघांना मायनस हे प्लस तर दोघांना प्लस. एकदम सिंपल आहे बघा. आता बघा तुम्ही पहिली स्टेप जशाच्या तशी. मग पहिला अवयव कोणता मायनस 12 त्याला पी लावा. दुसरा अवयव मायनस 5 त्याला पी लावा. प्लस 60 बरोबर 0. मग हे पी कॉमन येतं ब्रॅकेटमध्ये पी ने पीला भागलं तर पी उरतं पी ने याला भागलं तर मायनस 12 उरतं. हे मायनस 5 कॉमन येतं इथं कारण पी नाही येऊ शकत इकडं. कसं काय कारण इथं पी इथं आहे का म्हणून अंक येतो आणि अंक पण हाच येतो प्रत्येक वेळा. हे दोन्ही अंक ज्याच्या पाड्यात येतात तो पाडा असतो हा आणि तो पाडा हाच असतो जनरली. म्हणून आता हाच ब्रॅकेट इकडे लावा पी मायनस 12 इज इक्वल टू 0. एका ब्रॅकेटमध्ये पी मायनस 12 एका ब्रॅकेटमध्ये पी मायनस 5 इज इक्वल टू 0. पी मायनस 12 बरोबर पण 0 किंवा पी मायनस 5 बरोबर पण 0. पी बरोबर 12 किंवा पी बरोबर 5. आणि मग खाली रूट्स द्या व्यवस्थित. तिकडे बघा सांगा पहिलं पद पी स्क्वेअर. मग पहिला अवयव कोणता आहे प्लस 8 त्याला 8 पी म्हणा. मायनस 2 पी म्हणा मायनस 16 बरोबर 0. मग पी कॉमन पी प्लस किती येतं 8 मायनस 2 कॉमन पी प्लस किती येतं 8 बरोबर 0. इथं प्लस कसं काय आलं सर इथं तर मायनस आहे असू द्या कारण ह्या मायनस मुळे हे दोन्ही चिन्ह चेंज होत असतात. तुम्हाला मी सांगितलंय की तुम्ही इथं हे फक्त कॉमन घ्या. इथं काय उरतं त्याचा विचार नका करू. हाच ब्रॅकेट तिकडे छापा जशाच्या तसा. मग एका ब्रॅकेटमध्ये पी प्लस 8 एका ब्रॅकेटमध्ये पी मायनस 2 इज इक्वल टू किती 0. मग पी प्लस 8 बरोबर वेगळा 0 किंवा पी मायनस 2 बरोबर वेगळा 0. असं एकदम सिंपल आहे बघा. प्लस 8 तिकडे 2 काय मायनस 8
आणि -2 इकडे येऊन काय +2. मग खाली आहे वर्ग समीकरणाची मुळे. चिन्हांचं समजून घ्या व्यवस्थित एकदम. बरोबर. आता काल पण मी तुम्हाला सोडवायला गणित दिले बघा, आणि आजही मी तुम्हाला काही गणित सोडवायला देतोय. तुम्ही ते गणित करून बघा. तुमच्या चिन्हांचा घोळ होतोय बऱ्याच जणांचा, चिन्ह कळत नाहीये तुम्हाला. आणि आता जर चिन्ह खरं समजून घ्यायचं असेल ना, तर हा व्हिडिओ परत परत 1-2 वेळा बघा. जर तुम्ही हा व्हिडिओ परत परत बघितला तुम्हाला आयडिया लक्षात येईल की कुठे कोणतं चिन्ह दिलं जातं. ओके, म्हणून हे 5 गणित तुम्ही करून बघा, मग मी पुढचा प्रकार दाखवतो. गणित वाचतोय मी, लक्षात ठेवा. m² - 19m + 60 = 0, p² + 33p, हे 33 आहे बघा, 33p + 90 = 0. m चा वर्ग वजा 5m वजा 14 बरोबर 0, x चा वर्ग अधिक 2x वजा 80 बरोबर 0, m चा वर्ग वजा 10m अधिक 24 बरोबर 0. आता हा शेवटचा प्रकार आहे बघा. प्रकार नाहीच आहे हा, तोच 3 पदावाला प्रकार आहे. 3 पदच आहे, पण अगोदरच्या गणितात तुम्ही बघितलेलं असेल इथे अंक नव्हता बघा. त्याच्यामुळे अवयव पाडण्याची जी ट्रिक होती ती वेगळी होती. इथं अंक आला की थोडं सिस्टम चेंज होतं. कसं चेंज होतं बघा. आता सांगा इथं तुम्हाला कोणता अंक दिसतोय +6, म्हणून तुम्ही +6चे अवयव पाडा. पण आता +6 नाही राहिला. ज्यावेळेस तिकडे अंक येतो ना तेव्हा त्या 4ने त्याला गुणावं लागतं. 4 × किती 24. मग आता तुम्ही त्याला +6 नका म्हणून +24 म्हणा. लक्षात ठेवा, इथंच हाच मेन फरक आहे बघा. अगोदरच्या गणितात आणि या गणितात हाच फरक आहे की अगोदर तुम्ही डायरेक्ट +6चे अवयव पाडत होते कारण इकडे अंक नव्हता. आता हा +6 नाही राहिला. या 4ने त्याला गुणा, 4 × 24 आणि त्याला +24 म्हणा. आणि आता अवयव +24चे पाडा नेहमी सारखेच. आता परत अशा 2 संख्या शोधा ज्याचा गुणाकार 24 आला पाहिजे, पण तो प्लस असल्यामुळे त्याच 2 संख्यांची बेरीज 11 आली पाहिजे. बेरीज 11 आणायची तुम्हाला. मेन तीच आहे बरं का. इथं प्लसचं चिन्ह म्हणजे बेरीज किती आली पाहिजे 11. सांगा कोणत्या 2 संख्या ज्यांची बेरीज 11 येते आणि गुणाकार 24 येतो, तर 8 × 24. परत एकदा बेरजेचं गणित म्हणतो हे मायनस येते दोघांना काय मायनस, कारण बेरजेच्याच गणितात हे चिन्ह दोघांना द्यावं लागतं. मायनस येते दोघांना मायनस, प्लस येते दोघांना प्लस. एकदम सिंपल आहे बघा. काय चेंज झालं फक्त इथं +6 जरी दिसत होता तरी तुम्ही तो +6 नाही म्हणायचा. याने त्याला गुणल्यानंतर जो गुणाकार बनतो तो अंक तुम्ही इथं म्हणायचा. आणि आता ह्या 2 संख्या तुमच्या अवयव. म्हणजे पहिलं पद जशाच तसं, हे पहिला अवयव -8 त्याला x, दुसरा अवयव -3 त्याला x + 6 बरोबर 0. आता मात्र कॉमन काढताना खूप काळजी घ्यावी लागते. आणि हे मी कॉमनचं तुम्हाला 2 पदाच्या गणितात शिकवलेले. तुम्ही 2 पदामध्ये जे समीकरण होते का अगदी पहिल्याच वेळेस शिकवलेले ते बघा, म्हणजे तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल. सांगा ह्या दोन्ही संख्या कशाच्या पाड्यात येतात 4च्या. अक्षर 2चा x. आता इथं तुम्हाला पाडा पण आणावा लागतो आणि अक्षर पण आणावं लागतं. हा फरक आहे बघा. पाडा कोणता सर, हे 2च्या पण पाड्यात येतात, पण 2चा पाडा नाही घेऊ शकत तुम्ही. मोठा पाडा घ्यायला शिका. मोठा 4चा पाडा 4x. मग 4x ने याला काय करायचं भागायचं. हे बघा पहिल्याला असं भागायचं 4x. 4 काय होतं x पण काय होतो तरी x होतो. म्हणजे हे उत्तर इथे द्यायचं. हे बघा हे जे कॉमन असतं तर ते कळालं पाहिजे कसं आहे. तर याने तुम्हाला याला आणि याला भागायचंय. याने याला भागल्यावर असं x होतो आणि याने याला भागा 4 × 8 होतो बघा. x उरणार नाही चिन्ह. एवढं कळालं तुम्हाला कॉमन भागाकार. आता इथे हे चिन्ह आणि आता हा अंक जशाच तसं नाही बरं का. आता विचार करायचा हे दोन्ही अंक कशाच्या पाड्यात येतात. सांगा 3 आणि 6 कशाच्या पाड्यात येतात 3च्या. म्हणून 3 आणि हाच ब्रॅकेट इकडे लावायचा. बाकी एकदम सिंपल आहे बघा. मग हा ब्रॅकेट एकदा घ्या x - 2 वाला आणि हा ब्रॅकेट एकदा घ्या 4x - 3 बरोबर किती 0. हे दोघं एकदा आणि दोघं. मग हे x - 2 वेगळं 0 घ्या किंवा 4x - 3 वेगळं 0 घ्या. मग x बरोबर 2 म्हणा किंवा x बरोबर हे -3 जास्त का -3 ते इकडून 3 बनतं आणि 4 कुठे येतं खाली. हे बघा इकडे जसं फक्त -2 आहे म्हणून 2 झाला, तसा हा -3 तर 3 होतोच, पण हा गुणीला 4 जो असतो तो इकडे येऊन काय होतो भागी. त्याच्यामुळे रूट्स असे लिहावं लागेल. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. फरक लक्षात घ्या तुम्ही मला. आता इकडे बघा आता इथं दिसणारा अंक कोणता आहे तुम्हाला -6. म्हणून तुम्हाला -6चे अवयव नाही पाडायचे. -6चे अवयव नाही पाडायचे तुम्हाला अवयव कोणाचे पाडायचे. ह्या 3 ने 6 ला गुणायचे. 3 × किती 18 म्हणून 18चे अवयव पाडायचे. पण कोणता 18 आहे हा मायनस म्हणून -18 म्हणून. अशा 2 संख्या पाहिजे की ज्यांचा गुणाकार तर 18 आला पाहिजे पण वजाबाकी 7 आली पाहिजे. कारण गुणाकार -18 पाहिजे ना तुम्हाला, म्हणून वजाबाकी तुमची 7 आली पाहिजे. म्हणून 9 तुम्ही आहे. कारण 9 आणि 2 ची वजाबाकी किती येतील 7 आणि 7 प्लस आहे म्हणून इथं प्लस आणि इथं काय मायनस. सेम मायनस. हे पहिलं पद जशाच्या तसं. हे पहिलं पद +9p, हे दुसरं पद -2p, हे -6 = 0. 3p कॉमन येतं बघा. का बरं कॉमन येतं कारण हे 2 संख्या कुणाच्या पाड्यात येतात सांगा 3च्या. म्हणून 3 आणि p. आणि आता या 3p ने काय करायचं
याला सुद्धा भागायचं आणि याला सुद्धा भागायचं. याला भागा बरं, 3 3 कट होतं, पी कट होऊन पी उरतं. मी याला भागा बरं, 3 3 9 आणि पी कटच होतो. आणि हा चिन्ह जशाच्या हे समजतं का बघा तुम्हाला? हे भागाकार नीट बघायला. आणि इथं काय, हे चिन्ह घ्यायचं आणि 2 अंक ज्याच्या पाड्यात येईल तो पाडा घ्यायचा. कधी कधी पाडा नाही आला तर 1 घ्यावा लागतो. पण इथं 2च्या पाड्यात येतात म्हणून 2 आणि ब्रॅकेटमध्ये पी प्लस 3 इज इक्वल टू 0. एका ब्रॅकेटमध्ये पी प्लस 3, एका ब्रॅकेटमध्ये 3p मायनस 2 बरोबर 0. पी प्लस 3 वेगळा 0 किंवा 3p मायनस 2 वेगळा 0. मग p बरोबर प्लस 3चा काय बनतो मायनस 3 और p बरोबर मायनस 2चा फक्त 2 आणि छेदस्थानी 3. हेच तुमचे रूल्स आहे, लक्षात घ्या. अवयव पाडायला शिका. अवयव पाडता आले, त्याला व्यवस्थित चिन्ह देता आलं तर मग तुमचं गणित सपलं. आणखी 2 गणित बघू आपण. लक्ष द्या तुम्ही, एकदम व्यवस्थित बघा तुम्ही, एकदम व्यवस्थित. हा अंक सगळ्यात मेन बरं का. सांगा हा अंक कोणता यावेळेस? +12. पण आता आपल्याला +12 जरी दिसत असेल तरी अवयव +12चे नाही पाडता येत आपल्याला, कारण इकडे एक अंक आलेला आहे बघा 3. जर चुकून इथं अंक नसताना तर अवयव आपल्याला +12चेच पाडावे लागले असते असे +12चे. पण आता आपल्याला हा +12 नाही राहिलेला आहे. आता हा 3 असल्यामुळं ह्या 3ने 12ला गुणल्यावर किती होतो गुणाकार? 12 × 36. म्हणून अवयव तुम्ही आता 36चे पाडा. पण 36 हा जसा 12 प्लस आहे तसं 36 पण प्लस घ्यायचा बरं का. लक्षात घ्या, हे 3 मुळे हे 12चं काय बनलं 36 आणि मग 36चे अवयव पाडा. असे अवयव पाडा की ज्यांचा गुणाकार तर 36 आलाच पाहिजे, पण तो प्लस असल्यामुळं त्या 2 अंकांची तुम्हाला बेरीज करावी लागेल आणि ती बेरीज 13 आली पाहिजे. म्हणून त्या 2 संख्या शोधावं लागेल. तुम्ही म्हणाल सर 12 × 36, पण 12 आणि 3ची बेरीज करावी लागेल आणि ती बेरीज किती आहे? 13 पाहिजे आपल्याला. पण ही बेरीज किती बनते? 15. म्हणून हे चालणार नाही. बेरीज का करायची? कारण प्लस पाहिजे ना इथे तुम्हाला. +36 आहे ना, म्हणून बेरीज करावी लागते. इथं -36 असते तर तुम्हाला यांची दोघांची वजाबाकी करावी लागली असते. लक्षात ठेवा मी काय बोलतोय. म्हणून 12 नाही चालत. मग 9 चौक चालतं का बघा? 9 चौक 36, कारण यांची बेरीज करून बघू आपण. 9 4 ची बेरीज किती होते? 13. चालतं. याचा अर्थ आपल्याला 9 चौक घ्यावा लागेल. आणि मी तुम्हाला दाखवलंय की हे प्लसचं गणित असेल तर इथं जर मायनस आहे तर दोघांना काय द्या? मायनस. इथं जर प्लस आहे तर दोघांना काय द्या? प्लस. केव्हा? जर तुमचे अवयव +36चे असेल तर. तेच अवयव -36चे असते ना तर इथं एक चिन्ह प्लस ते एक मायनस आलं असतं किंवा एक मायनस ते एक प्लस आलं असतं. राईट ना? आता हे अवयव आले तुमच्या. हे पहिलं जशाच्या तसं. हे -9p, हे -4p +12 इज इक्वल टू 0. आता कॉमन काढा दोघांमध्ये. सांगा दोन्ही संख्या कोणाच्या पाड्यात येतात? 3च्या. अक्षर कोणतं सांगते? p. 3च्या पाड्यात येतात बघा हे दोघं पण. तो पाडा पण घ्यावा लागतो. जर ते कुणाच्या पाड्यात आलं तर मग फक्त अक्षर घ्यायचं. पण शोधावं तर लागतं. कधी पाडा येतो कधी नाहीये. आता येतोय बघा, म्हणून घ्या. आणि आता ह्या पाड्याने याला काय करा? भागा. 3 ने 3 ला भागलं 3 3 कट. p ने p ला भागलं p कट, तरी 1 p उरतो कारण इथं p चा वर्ग आहे म्हणून. हे बघा, हे जे आहे का वरचं त्याला ह्या कॉमन वाल्याने काय करावं लागतं? असं भागावं लागतं. 3 3 कट, p कट, p उरतो बघा. असेल. आणि ह्या 3 p इकडे बघा 3 3 9 आणि हे मायनस आहे मायनस. मग हा मायनस परत घ्या आणि हे दोन्ही अंक कोणाच्या पाड्यात येतात? 4च्या. म्हणून 4. सर 2च्या पण पाड्यात येतात तरी मोठा पाडा लागतो. आणि हाच ब्रॅकेट इकडं p - 3 इज इक्वल टू 0. एका ब्रॅकेटमध्ये p - 3, एका ब्रॅकेटमध्ये 3p - 4 इज इक्वल टू 0. मग p - 3 बरोबर वेगळा 0 किंवा 3p - 4 बरोबर वेगळा 0. याच्या खाली एकदम इझी येते. तुम्ही जर व्यवस्थित जर समजून घेतलं ना, हे बघा हे कसं आहे. हे -4 येतं ते 4 बनतात, मायनसचे +4 बनतात, पण हे 3 खाली येतात. हे लक्षात ठेवा रूल्स. ओके, एकदम इझी बघा. आता सांगा या गणितात तुम्हाला इथे कोणता अंक दिसतोय? -10 दिसतोय की नाही? पण तुम्हाला हा -10 जरी दिसत असेल तरी हा -10 राहिला नाही. या 2 मुळे त्याची व्हॅल्यू चेंज झाली. या 2 ने त्या 10ला गुणा, भेद आहे 20 म्हणून त्याला -20 म्हणा तुम्ही तात्पुरतं अवयव पाडण्यासाठी. आणि 20चे अवयव पाडा असे की त्यांची वजाबाकी करावी लागेल. आणि ती वजाबाकी किती आली पाहिजे? इथे काहीच नाही म्हणजे किती असतो? 1. म्हणून वजाबाकी 1 आली पाहिजे. इथे 1 असतो वर्ग नसला तरी. म्हणून अशी 2 संख्या सांगा ज्यांचा गुणाकार 20 येतो पण वजाबाकी करून बघा ती 1 आली पाहिजे. तर 10 दुणे 20 चालणार नाही, 20 1 20 पण चालणार नाही. 5 चोक 20 चालेल का? चालेल, कारण 5 आणि 4 ची वजाबाकी किती येते? 20. सॉरी 1. म्हणून 5 आणि 4. आणि इथे मायनस येते, याला काय मायनस आणि याला काय प्लस. एकदम सिंपल. वजाबाकी सगळे म्हणून हे दोन्ही चिन्ह सारखे नसतातच. दोन्ही मायनस किंवा दोन्ही प्लस असणारच नाही. 1 मायनस 1 प्लस. म्हणून हे जशाच तसं ते -5m ते +4m -10 इज इक्वल टू 0. आता बघा या दोन्ही संख्या कुणाच्या पाड्यात येतात का? नाही. इकडे कसं लिहितो? 3च्या पाड्यात येते बघा, म्हणून 3 घेतलं बाहेर. पण इथे दोघं कुणाच्याच पाड्यात येत नाही म्हणून फक्त m घ्यायचं. आणि आता m नेच भागायचं. m ने याला भागलं तर m कट होईल पण 2 उरेल.
एमने याला भागलं तर एम कट होईल, पण 5 होईल असं येते. असं पण चालतं कधी कधी. आणि आता इथे चिन्ह कोणतं प्लस, आणि दोन्ही 4च्या पाड्यात नाही येतात. बऱ्याच जणांना असं वाटेल की हा पाडा कशाच तसं येतो, तसं नसतं ते. विचार करावा लागतो. हे दोघं कुणाच्या पाड्यात येतात, 2 म्हणून 2. आणि हाच ब्रॅकेट 2m - 5 एका ब्रॅकेटमध्ये 2m - 5, एका ब्रॅकेटमध्ये m + 2 0. मग 2m - 5 0 वेगळं, किंवा m + 2 बरोबर 0 वेगळं. मग m बरोबर -5 भागिले 2 आणि +2चा काय एकदम इझी बघा. हे खालचं जे ब्रॅकेट करतोय तसं ब्रॅकेट नका करत बसू तुम्ही तिथे लिहा रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरणाची पुढे. शेवटचे 2 व्हिडिओ दाखवतो, सॉरी शेवटचे 2 गणित दाखवतो तुम्हाला. आता बघा, तुम्ही लक्ष द्या. परत एकदा बघा. आता तुम्हाला इथं अंक असतानाचे आणि अंक नसतानाचे गणित मी आज शिकवले बाळांनो. आणि हे जर तुम्हाला कळाली तर अवयव पद्धत आली, आणि अवयव पद्धत आली तर हा धडा तुमच्या जवळपास 50% कंट्रोलमध्ये आला. आणि या धड्याची मेन मेथड हीच आहे, अवयव पद्धत, फॅक्टरायझेशन मेथड. कोणती मेथड शिकतोय आपण? फॅक्टरायझेशन. लक्ष द्या तुम्ही. आता सांगा अवयव कोणाच्या पाड्याचे? +8. +8 जरी दिसतंय ना तुम्हाला तरी ते +8 नाहीये, +8 नाहीये ते. आता या 5ने त्याला गुंजावर किती बनतं ते? 5 8 40, म्हणून तुम्ही त्याला +40 म्हणा. मग +40च्या अशा अवयव पाडा की ज्यांचा गुणाकार 40 आला पाहिजे, पण त्यांची तुम्हाला बेरीज करावी लागेल, कारण प्लस आहे तुमचं इथं म्हणून बेरीज किती बनली पाहिजे? 14. सांगा कोणत्या 2 संख्या आहेत ज्यांचा गुणाकार तर 40 बनतो, पण त्यांची आपल्याला बेरीज केल्यानंतर ती किती बनली पाहिजे? 14. तर ते संख्या आहे बघा, त्याने 44, कारण 10 ची 4 ची बेरीज 14 बनते. आणि ते प्लस आहे ना, म्हणून यांना दोघांना प्लस द्यायचं. झालं. आता काय? हे +10 +4 तुमचे अवयव ते इकडे मांडायचे. पहिलं पण जशाच्या तसं. तो +10 घ्या, त्याला m लावा. तो +4 घ्या, त्याला सॉरी हे mचं गणित आहे, इथे m लावा. +8 बरोबर 0. आता सांगा हे दोघं कुणाच्या पाड्यात येतात? हे दोघं बघा, चेक करा कुणाच्या पाड्यात येतात. कधी पाड्यात येईल, कधी नाही येईल, पण ज्याच्या पाड्यात येतं तो पाडा घ्यायचा. कोणत्या पाड्यात येतात? 5च्या. अक्षर कोणतं सारखं आहे? बघा 5 ने नेमले, 5 कट m होतो, आणि 5 गुणे 10. अगदी सोपं आहे. मग हे चिन्ह जशाच तसं. आणि आता हे दोन्ही अंक कशाच्या पाड्यात येतात बघा? सर 2च्या पाड्यात येतात. पण हे दोघं 4च्या पण पाड्यात येतात, म्हणून तुम्ही 2चा पाडा नाही घेऊ शकत. मोठा पाडा घ्यावा 4, आणि हाच ब्रॅकेट तिकडे लावा. झालं. आणि चिन्हांचं गोळ नका करू बरं का. पहिल्या स्टेपला जे चिन्ह आले की तेच शेवटपर्यंत चालतात खाली पर्यंत. मग हे पहिला m + 2 आणि दुसरा 5m + 4 बरोबर 0. मग हे m + 2 बरोबर 0 वेगळं, किंवा 5m + 4 बरोबर 0 वेगळं. मग हा +2 तिकडे -2, आणि हा +4 बघा. आता हा +4 तिकडे -4 होतो, आणि हा 5 खाली येतो. राईट. आणि मग ते हा रूट्स एकदम इझी बघा, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे बघा, सांगा आता अवयव कोणाच्या पाड्याचे? सर -5चे. नाही, रॉंग. -5 नाही म्हणू शकत तुम्ही. जर इथं 6 नसतं तर तुम्हाला -5चे अवयव पाडावे लागले असते, पण इथं 6 आहे ना, म्हणून 6ने तुम्ही त्याला पुन्हा 6 × 5 30 बनतं तुमचं, म्हणून 30 म्हणा तुम्ही त्याला. -30चे अवयव कसे? ज्यांची वजाबाकी 7च करावी लागेल तुम्हाला. अवयव तर पाडायचे, पण वजाबाकी 7 बनलीच पाहिजे, कारण वजा 30 पाहिजे तुम्हाला. आणि म्हणून त्या 2 संख्या आहेत 30, कारण 10 आणि 3ची वजाबाकी 7 बनते बघा. सर आम्ही 3 10 30 म्हटलं तर चालतं, पण तरी पण तुम्ही मोठा सांगा वगैरे, कारण आपण हे जे चिन्ह असतं ना मायनसचं ते मोठ्याला देतो, आणि याला कोणतं देतो? प्लस. का बरं? कारण वजाबाकीच्या गणितात दोन्ही चिन्ह सारखे येणार नाही. वजाबाकीच्या गणितात एक मायनस दुसरं प्लस, किंवा एक प्लस दुसरं मायनस. तुम्ही ते समजून घ्या, कधी प्लस मायनस आणि कधी मायनस प्लस. पण बेरजेच्या गणितात, वजाबाकीच्या गणितात हाच फरक आहे की बेरजेच्या गणितात दोन्ही चिन्ह प्लस नाही तर दोन्ही मायनस येतात, आणि वजाबाकीच्या गणितात एक मायनस एक प्लस किंवा एक प्लस एक मायनस. लक्षात ठेवा. ओके. आता बघा, पहिलं पद जशाच तसं -10x + 3x -5 = 0. आता इथे हे दोघं कुणाच्या पाड्यात येतात बघा? दोघं बघा आता 6च्या पाड्यात नाही येते, दोघं 2च्या पाड्यात येतात, म्हणजे 2 आणि 1 घ्या, आणि यांनी भाग आला. बेत्रिक 6, आता कट नाही होणार, बेत्रिक आणि 1 होतो, बेपंच म्हणून 5 होतो. चिन्ह जशाच्या तसं हे दोघं कशाच्या पाड्यात येतात बघा? कुणाच्याच पाड्यात येते बघा, 3 आणि 5. तेव्हा 1चा पाडा घ्यावा लागतो, कारण कोणता पाडा नसला तरी 1चा घ्यावाच लागतो. इथे 1चा पाडा घेत नसतात, इथे 1चा पाडा पण घ्यावाच लागतो. हा ब्रॅकेट जशाच्या तसा. एका ब्रॅकेटमध्ये 3x - 5, एका ब्रॅकेटमध्ये 2x + 1 = 0. 3x - 5 ला वेगळा 0 म्हणा, किंवा 2x + 1 ला वेगळा 0. x -5 5/3, और x हे बघा, आता मायनसचं प्लस झालं आणि खाली 3 आलं. हे प्लसचं मायनस होईल आणि खाली कोण येईल? 2. हे सगळं बरोबरचे तिकडे कळतं.
आणि मग तुम्ही याला रूल्स ऑफ वर्क. आत्ताशी आपले अवयव पद्धतीचे सगळे प्रकार झाले. आपण भरपूर वेळ गेलेला आहे. आता माझं शिकून झालेलं आहे. आता तुम्ही माझ्या समोर असतात तर मी तुमच्याकडून लगेच करून घेतले असते. आता ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तो व्हिडिओ कालचा आणि आजचा परत परत बघा, परत परत बघा, खूप वेळा बघा आणि अवयव पद्धती एकदाची आत्मसात करा. आता याच टाईपची गणित मी तुम्हाला होमवर्कला परत देतोय, ते तुम्ही नीट समजून घ्या. पहिलं गणित बघा, 5 एमचा वर्ग वजा 27 एम प्लस 10 बरोबर 0, 3 पीचा वर्ग प्लस 17 पी प्लस 10 बरोबर 0, तिसरं 2 पीचा वर्ग वजा 3 पी वजा 9 बरोबर 0, 3 एक्सचा वर्ग प्लस 7 एक्स वजा 6 बरोबर 0. वाचून यासाठी दाखवतोय आणि बरेच शांत तुमच्या लक्षात येत नाही ना, तर माझं मी जे वाचतोय त्याद्वारे तुम्हाला कळेल की तो अंक नेमका कोणता आहे. ओके.